शरद गोविंद पवार, वय वर्ष 83, व्यवसाय किंवा हुद्दा राजकीय नेता, लोकसभेचा खासदार। हे एका राजकीय नेत्याचं वर्णन नाहीये, तर महाराष्ट्राच्या एका फिनिक्सने राखेतून पुन्हा भरारी घेण्यासाठीचं हे केलेलं त्याचं विश्लेषण आहे। खरंच शरद पवारांच्या राजकीय आयुष्याची राख झाली आहे का, की पवारांचा राजकीय अभिमन्यू झालाय आणि तो अभिमन्यू या सगळ्या चक्रव्यूहामध्ये शिरला तर आहे, पण जर हे चक्रव्यूह तो भेदू शकला नाही तर या वार्धक्यात त्याच्या वाट्याला, त्याच्या नशिबाला काय येईल याचाच विचार काल रात्री 8 वाजल्यापासून आत्तापर्यंत राज्यातली जनता आणि देशातली जनता करते। पवारांचं जे राजकीय साम्राज्य होतं ते कुणीतरी धूळदान करून त्याची राखरांगोळी केली आहे का? पवार पुन्हा उभे राहतील का? त्यांच्यातला फिनिक्स जागा होईल का? अशा अनेक प्रश्नांनी सगळ्यांनाच भंडावून सोडले। पवारांची 6 दशकांची कारकीर्द आपण 8, 10, 15 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये सामावू शकत नाही किंवा त्याचं विश्लेषणही करू शकत नाही, पण हा एक छोटासा प्रयत्न आपण करायचा आहे की पवारांचं नेमकं हे काय झालं आणि कसं झालं। नमस्कार मित्रांनो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र। मित्रहो, एका बाजूला शिवसेना प्रमुखांनी बनवलेल्या शिवसेनेची शक्ल झाली आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या हातून पक्ष, संघटना, नाव, निशाणी सगळं गेलं। उद्धव ठाकरे हे पुन्हा कामाला लागलेत, पण उद्धव ठाकरेंचा ट्रॅक हा काहीसा व्यक्तिविशेष किंवा व्यक्ती केंद्रित आहे आणि तो कोणावर आहे तर तो मुख्यमंत्र्यांवर आहे। दुसऱ्या बाजूला काल राष्ट्रवादीच्या बाबतीतला निवडणूक आयोगाचा निर्णय आला। 8 वाजण्याच्या जवळपास तो निर्णय आला आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला। याचं कारण सगळ्यांनाच माहिती आहे की पवार हे राजकीय पक्षाची चूल कशी मांडायची, विरोधकांना आणि समविचाऱ्यांना कसं एकत्र करायचं यामध्ये माहिर आहेत। 1978 किंवा त्याच्यानंतर अगदी जर आपण विचार केला तर 1978, 1980, त्याचप्रमाणे 2 डिसेंबर 1986 आणि 10 जून 1999 असे पवारांच्या आयुष्यातले काही महत्त्वाचे राजकीय टप्पे आहेत। गाय वासरू, उगवता सूर्य, हाताचा पंजा, घड्याळ अशा अनेक निशाण्या घेऊन पवारांनी आपली राजकीय वाटचाल केली, पण त्याच पवारांकडून त्यांच्याच पुतण्याने, म्हणजे ज्या पुतण्याचे ते राजकीय गॉडफादर, राजकीय बाप होते, त्याच पुतण्याकडे हे सगळं गेलेलं आहे। विचार करा, आपण वयाच्या 83व्या वर्षी, आज तुमचं जे काही वय असेल ते म्हणजे अगदी 14 वर्षापासून ते 84-90 वर्षापर्यंतचे जरी तुम्ही आमचे प्रेक्षक असाल तरी तुम्ही विचार करा की 83व्या वर्षी तुम्ही कुठे होतात किंवा कुठे असाल। अगदी काही क्षणाच्या या विचाराने तुम्हाला गलबलून टाकलं जाईल। याचं कारण असं की ज्या व्यक्तीचं घर आहे आणि ज्या व्यक्तीचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे ते रजिस्ट्रेशनचे पेपर किंवा त्याच्या कॉपीज जर दुसऱ्या कोणाकडे असतील आणि त्यांनी त्या घरावर जर दावा केला तर त्याचं काय होऊ शकतं। आता पवारांकडे किती खासदार राहिलेत, किती आमदार राहिलेत हा एक वेगळा विषय झाला। अवघ्या काही तासामध्ये पवारांना आपल्या पक्षाचं नवं नाव, नवी निशाणी द्यायची आहे, पण हे सगळं पवारांच्या वाट्याला का आलं तर पवारांनी विरोधकांची मोठ बांधायची सुरुवात केली म्हणून आलं की पवारांनी आणि त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांनी केलेले आर्थिक व्यवहार आणि गोंधळ हे त्यांच्या वाट्याला येऊन त्यांच्या अडचणी वाढल्या। एका बाजूला रोहित पवार यांचे आर्थिक जे काही व्यवहार आहेत किंवा आर्थिक ज्या काही गोष्टी आहेत त्या नीट नाहीयेत असं सक्त वसुली संचालनालय म्हणजे ईडीचं म्हणणं आहे आणि त्यामुळे ते ईडीच्या कार्यालयाच्या चक्रा कापतायत। दुसऱ्या बाजूला त्यांच्या लेकीच्या बाबतीत त्यांना जे अपेक्षित आहे किंवा ते जे त्यांना करायचंय ते होऊ शकत नाहीये। तिसऱ्या बाजूला पुतण्याची पोझिशन त्यांना हवी तशी जी बनवायची आहे ती पुतण्याने जशी स्वतःला हवी त्यापेक्षा अधिक बनवून घेतली आणि ते जे काय त्यांचं कौटुंबिक आहे। आणि या सगळ्या गोष्टी होत असताना पवारांच्या एका गोष्टीचं कौतुक करावं लागेल, जे उद्धव ठाकरेंचं कौतुक आपण करू शकत नाही। का तर उद्धव ठाकरे हे सतत आपल्यातून गेलेल्यांवर, म्हणजे अगदी कालपर्यंत उद्धव ठाकरे च्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्या लोकांवरती नको नको त्या गोष्टींनी बोलतायत। नेमकी उलटी गोष्ट पवारांनी केली आहे। पवार हे अजित पवारांवर व्यक्तिगत बोलतच नाहीये, ते पुन्हा एकदा नवं सगळं उभं करण्याच्या बद्दल बोलतायत आणि पवारांचे जे काही
राजकीय विचारांचे वारसदार आहेत जितेंद्र आव्हाडांसारखी मंडळी, ती काही गोष्टी बोलतायत आणि तीच अजित पवारांवर तुटून पडतायत. पण हे सगळं होत असताना आता जे काही निशाणीच्या बद्दलचा जो विषय आहे तो अवघ्या काही तासात निकाली निघेल असं वाटतंय. त्यासाठी उगवता सूर्य, चष्मा, त्याचप्रमाणे सूर्यफूल अशा काही निशाणी या पवारांना निवडणूक आयोगाला द्यायच्या आहेत. आणि नावांच्या बाबतीत म्हणाल तर त्यांनी जी काही नावं दिलेली आहेत ती शरद पवार काँग्रेस किंवा मी राष्ट्रवादी अशा स्वरूपाच्या ज्या काही नावांचा विचार हा पवारांकडून होतोय, तर यातलं एखादं नाव त्यांना दिलं जाईल. पण पवारांचं राज्यभरात असलेलं नेटवर्क आणि पवारांची असलेली राज्यभरात जी काही कार्यकर्त्यांची कुमक, या सगळ्याचा जर आपण विचार केला तर पवार पुन्हा उभे राहतील का? कारण विरोधकांची मोड बांधण्याचं चक्रव्यूह त्यांनी बनवलं खरं, त्यात ते शिरले खरे, पण मोदी आणि शहा यांची भाजप हे पुरतं ओळखून आहे की त्यांनी बघा एक एक गोष्ट केलेली आहे. त्यांनी आधी ममता कशा बाहेर पडतील ते पाहिले, नितीश कुमारांचं जे काय घडलं ते तर म्हणजे अद्भुतच आहे, आणि आता पवारांच्या वाट्याला जे आलं ते, या सगळ्या गोष्टीचा जर आपण विचार केला तर पवारांसाठी या सगळ्या गोष्टी प्रचंड कठीण आहेत. याचं कारण काय? याचं कारण हे की वय पवारांबरोबर नाहीये. पण याचं एक दुसरं कारण म्हणजे ग्लास अर्धा भरलेला आहे की अर्धा रिकामी आहे, याचा जर आपण विचार केला तर आपण कोणत्या चष्म्याने बघतो? आता काही लोक पवारांबद्दलची सद्भावना, कणव किंवा त्यांच्याबद्दलची आस्था या सगळ्या गोष्टी त्यांच्या वयाच्या बाजूने लावतात. दुसऱ्या बाजूला पवारांना मानणारा जो काही घटक आहे तो काय म्हणतो की वयाच्या 84व्या वर्षी किंवा 83व्या वर्षी पवार ज्या पद्धतीने संघर्ष करतायत हा संघर्ष कुणालाही उत्तेजित करणारा, ऊर्जा देणारा आणि आशेचा किरण दाखवणारा आहे. आता या सगळ्या गोष्टी होत असताना अजितदादा पवार यांनी आपली जी काय वाटचाल सुरू केलेली आहे ती खरंच त्यांना सोपी आहे का? कारण आज जर आपण विचार केला तर पवारांचं एक वैशिष्ट्य मी आपल्याला सांगतो. पवारांचं राजकारण हे सतत अविश्वासावर आधारित किंवा दगाबाजीवर आधारित आहे असं त्यांचे विरोधक म्हणत असतात. पण ते कुठल्याही पक्षात असले, म्हणजे आता ही विरोधकांची मोठ आहे, तिचा चेहरा नितीश कुमार म्हणून काही लोक दाखवायला गेले, पण त्या विरोधकांचा सगळ्या चेहरा जो होता तो पवार होते. पवारांना असलेले आजार आणि वय हेच त्यांच्या विरोधात आहे, पण महाराष्ट्रात त्यांना पुन्हा उठण्यासाठी याच दोन गोष्टी त्यांना आशेचा किरण देऊ शकतात किंवा नवी उभारी देऊ शकतात. पण हे मात्र खरं आहे की मोदी आणि शहा यांच्या बरोबर झुंजताना, झगडताना आणि लढताना विरोधक म्हणून पवारांचा राजकीय अभिमन्यू झालेला आहे. आता आव्हाडांसारखी मंडळी असं म्हणतायत की ही पवारांची राजकीय हत्या आहे. मला असं वाटत नाही, कारण ही काही निवडणूक आयोगाने केलेली हत्या नाहीये. आता मग ही निवडणूक ही कोणी केली तर याच्या संदर्भातल्या ज्या कागदोपत्री नोंदी आहेत त्या यांनाच द्यायच्या होत्या, त्या ज्या दिल्या आहेत ते न्याय देण्याची प्रक्रिया जी आहे ती निवडणूक आयोगाने केली आहे. आता उद्धव ठाकरेंकडे या सगळ्या गोष्टी थोड्या फार फरकाने काहीशा 19-20 होत्या, पण पवारांकडे किंवा राष्ट्रवादीकडे त्या तशा होत्या की नाही यावर स्वतः पवारच भाष्य करू शकतील. कालपासून पवारांनी कुठेही आक्रस्ताळेपणाची भूमिका घेतलेली नाहीये आणि हीच गोष्ट पवारांसाठी जमेची बाजू ठरू शकते जी उद्धव ठाकरेंसाठी ठरत नाहीये. पण पश्चिम महाराष्ट्र म्हणजे पवारांच्या बाबतीत असं म्हटलं जातं त्यांच्या विरोधकांकडून ते 3.5 जिल्ह्याचे नेते आहेत. पण याच 3.5 जिल्ह्यांमधून जर पवारांनी त्यांची जी काय फिनिक्स पक्षासारखी भरारी घेण्याची आस्था किंवा त्यांना जी उर्मी आहे ती येणाऱ्या काळामध्ये किती त्यांच्या उपयोगी येते हे आपल्याला बघायचंय. पण आपल्याला काय वाटतं पवारांच्या बाबतीत जे घडलं, अजितदादांनी ते घडवलं, निवडणूक आयोगाने ते घडवलं की अदृश्य शक्तीने ते घडवलं? आपल्याला या संपूर्ण प्रकरणाबद्दल एकूणच काय वाटतं हे आपण आमच्या इनबॉक्समध्ये कळवा. आणि हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद.